नमस्कार मंडळी. आजपासून आपण एका नवीन व इनोव्हेटिव्ह चॅनलची सुरुवात करतोय, ज्यामध्ये आपण भेटणार आहोत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय व अमूल्य काम केलेल्या तानाजीराव जयवंतराव घाडगे यांना. तानाजीराव घाडगे यांना उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी असून त्यांना 1979 साली कृषी विस्तार या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण असल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कमलाबाई पाटील पुरस्काराने सन्मानित केलेले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी म्हणून तानाजी घाडगे यांनी 30 वर्ष सेवा केली असून त्यापैकी 10 वर्ष त्यांनी मास्टर ट्रेनर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून काम केलं. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तब्बल 6,000 पेक्षा जास्त व्याख्याने घेऊन शेतकरी व कृषी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. गेली 22 वर्ष ते सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना त्यांना कृषी सेवा 2006 व सेंद्रिय शेतीमधील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय शुगर देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना शेतीमधील समस्यांवरती रासायनिक पद्धतींचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने समस्यांचं निराकरण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तानाजीराव जयवंतराव घाडगे होय. नमस्कार. सेंद्रिय शेती दिवसेंदिवस हा शब्द आपण प्रत्येकजण ऐकत आहोत. प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी असते. आरोग्य चांगलं ठेवायचं तर चांगला आहार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने आपण जर बघितलं तर सध्या विषयुक्त अन्न आपल्याला खायला मिळतं. रसायनांचा अतिवापर, औषधांचा अतिवापर यामुळं दिवसेंदिवस अन्नाची प्रत ही खालावते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र हे करत असताना शेती या मुख्य व्यवसायातून उत्तम प्रतीचं शुद्ध आणि विषमुक्त अन्न आपल्याला उपलब्ध व्हावं म्हणून सातत्यानं आपल्या आयुष्यातील काही टप्पे प्रयत्न करणारे कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी उच्च पदवी प्राप्त केली आहे, कृषी खात्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी शेतकऱ्यांची सेवा केली आहे. विशेषतः मातीच्या बाबतीमध्ये, उत्तम अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये ज्यांनी सातत्यानं लोकांचं प्रबोधन केलं आहे, शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर जाऊन ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे, असे तानाजीराव घाडगे आज आपल्याबरोबर आहेत. सातत्यानं स्वतः केलेल्या प्रयोगातून त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या समूहातून त्यांनी हे निष्कर्ष आपल्यापर्यंत आणलेले आहेत. विषमुक्त अन्नाची निर्मिती करायला पाहिजे यासाठी सेंद्रिय शेतीचं महत्त्व ते सातत्यानं लोकांच्या पुढे मांडत असतात. आणि आज जर आपण बघितलं तर त्यांच्या या प्रबोधनातून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीला प्रवृत्त झालेले आहेत आणि त्यातून एक उत्तम प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी समर्थपणे सध्या कार्यरत आहेत. आपण सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याचे नेमके फायदे कुठले, वेगवेगळ्या पद्धतीनं सेंद्रिय शेती कशी करायला पाहिजे आणि यासाठी म्हणूनच आपण आज खास आमंत्रित केलं आहे श्रीयुत तानाजीराव घाडगे यांना. घाडगे सर, नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की आपण सातत्यानं बघत होतो, एकीकडे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आपण केला आणि हे उत्पादन वाढवताना रसायनांचा अतिवापर करण्यात आला, रासायनिक खतं खूप वापरली. त्याचे दुष्परिणाम नेमके मानवी शरीरावर काय झाले? आता जर आपण बघितलं, मानवी शरीरावर परिणाम व्हायचं मेन कारण जे आहे की जे जमिनीमधून यायला पाहिजे ते पिकामध्ये येत नाही. ज्यावेळी पीक तयार व्हायचं, समजा ज्वारी तयार व्हायची, गहू तयार व्हायचा, हरभरा तयार व्हायचा, त्यावेळी जमिनीमध्ये मुळं कुजलेली असतात आणि वरती फक्त फोटोसिंथेसिस साह्यानं कार्बोहायड्रेट तयार होते आणि त्याच्यामुळं हे कार्बोहायड्रेट म्हणजे नुसतं आपण भुसा खायला लागलेलो आहे. जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह किंवा वेगवेगळी मूलद्रव्ये जी जमिनीतून यायला पाहिजे ते मिळत नाहीत आणि त्याचा परिणाम उत्पादनावर व्हायला लागला आहे. मग त्या पिकामध्येच काही येत नसेल, धान्यामध्येच काही येत नसेल तर आपणाला ते कुठून मिळणार? म्हणजे महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे जी जुनी लोक म्हणायची की सध्या अन्नामध्ये धान्यामध्ये कस राहिलेला नाही, तेच का? हां, बरोबर आहे. जसं धान्यात राहिला नाही तसा जमिनीत पण राहिला नाही. जमिनीचा कस गेला आहे. आता
मी जिथं जिथं जातो ते शेतकरी म्हणतो जमिनीत काही राहिलंच नाही हो, कसंच राहिलं नाही. कसं राहिलं नाही म्हणजे त्याला ॲक्च्युली कळत नाही की काय झालं. कस राहिला नाही म्हणजे जमिनीमध्ये वेगवेगळे जे जीवाणू होते ह्या केमिकलमुळे आपण मारून टाकले, त्याची संख्या कमी झाली आणि ही संख्या कमी झाल्यामुळं प्रॉब्लेम निर्माण झाले. जर तुम्ही ही संख्या वाढवली तर पिकाला सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीनं आणि व्यवस्थित मिळू शकतात आणि मग आपलं वरचं जे उत्पादन आहे ते चांगलं येऊ शकतं. एकीकडे आपण म्हणतो की त्या धान्यामध्ये कस राहिला नाही, जमिनीमध्ये कस राहिला नाही असं तुम्ही म्हणता. आतमधली जीवाणूंची संख्याही कमी झालेली दिसते. यासाठीच सेंद्रिय शेती करायला पाहिजे का? हां, सेंद्रिय शेती करायला पाहिजे. जमिनीचा कस वाढवायचा. पहिला मूळ मुद्दा एक कस वाढवायला पाहिजे. आणि हे कस वाढवणं कशावर अवलंबून आहे, तर आपण जे ऑर्गॅनिक मॅटर त्याला देतो, म्हणजे शेणखत देतो, कंपोस्ट खत देतो, पालापाचोळा त्याच्यामध्ये पडतो, ह्याच्यापासून जे तयार होतं कंपोस्ट, त्याच्यापासून जमिनीचा कस वाढतो. कस वाढतो म्हणजे जीवाणूची संख्या वाढते, जीवाणूला जे खायला पाहिजे ते वाढतं आणि ते जीवाणू पिकाला ते उपलब्ध करून देतात. तुम्ही म्हणालात की ऑर्गॅनिक जे भाग आहे, ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो जमिनीमधला वाढवायला पाहिजे आणि जमिनीचा कस त्यामुळे वाढू शकतो. याचं उदाहरण देताना तुम्ही म्हणालात की शेणखत हे सगळ्यात महत्त्वाचं त्या दृष्टीनं. पण मला एक सांगा की आपण बघतो दिवसेंदिवस जनावरांची संख्या एकीकडे कमी होते. शेणखताची उपलब्धता तेवढ्या प्रमाणात होते का, किंवा त्याला काही पर्याय तुम्ही सांगता का? नाही, आता कसं शेणखत जरी नाही मिळालं तर वेगवेगळ्या गोष्टीकडून आपणाला हे मिळू शकतं. एक शेणखतापासून मिळू शकतं, पालोपाचोळ्यापासून मिळू शकतं, गांडूळ खतापासून मिळू शकतं. म्हणजे वेगवेगळ्या पर्यायाने आपणाला ते मिळू शकतं. नाहीतर तुम्ही समजा काहीच ह्यातलं मिळत नसेल आपणाला, तर आपण हिरवळीचं खत घेऊ शकतो, डॅनचा घेऊ असतो किंवा ताग आपण वाढवू शकतो आणि ते जमिनीत गाडलं तर आपणाला हे ऑर्गॅनिक मॅटर बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकतं. फार मोठ्या प्रमाणात लागतं असं पण नाही आहे. आमचे बरेच शेतकरी काय करतात, शेणखतही भरपूर वापरतात आणि त्याच्यात परत रासायनिक खतं टाकतात. म्हणजे शेणखताचा जो इफेक्ट आहे टोटल नील होतो आणि मग जीवाणूची संख्या चांगली वाढत नाही. पण एकीकडे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करायचं महत्त्व पटलं, पण दुसरीकडे मनामध्ये शंका येते की सेंद्रिय शेतीमुळे उत्पन्न कमी होतं. हां, बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीत उत्पन्न कमी येतो. पण पहिल्यापासून मी सांगतो, गेले 2000 सालापासून मी सांगतो शेतकऱ्यांना सेंद्रियमध्ये जास्त येतं, कंटिन्युअस येतं आणि चांगलं येतं किंवा अधिक येतं. ही खरोखर फॅक्ट आहे. आपल्या मनात बसले बुवा रासायनिक टाकल्याशिवाय येणारच नाही, उत्पन्न वाढणार नाही. पण हा लोकांच्या मनात बसलेला एक भ्रम आहे. हा भ्रम पहिल्यांदा दूर करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना काय वाटतं, ही रासायनिक टाकलं की उत्पन्न येईल. खरोखर लागतं का तेवढं? आता उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही ऊसामध्ये जवळजवळ 110 टनापर्यंत गेलो आहे, काही केमिकल न वापरता. मग हे कसं शक्य आहे? मग हे NPK कुठून मिळतं? लक्षात आलं का? हा जर भाग आपण बघितला तर आपण पुढल्या भागात ते बघणार आहोत. तर हे खरोखर फॅक्ट आहे की हे NPK सहजासहजी मिळतं, फार कमी लागतं, फार कमी लागतं. मग एकीकडे उत्पादन जे वाढतं किंवा त्याच्यामध्ये काही बदल होत नाही असं तुम्ही म्हणता. इतर शेतकरी जे सेंद्रिय शेतीकडे वळले नाहीत, त्यांनी सेंद्रिय शेती का करावी याच्याबद्दल काही सांगाल त्यांना? नाही, त्याने सेंद्रिय शेती, आता परिस्थिती अशी निर्माण व्हायला लागली की सेंद्रिय शेती करण्याशिवाय तुम्हाला पर्यायच राहणार नाही. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. 2-3 कारणं महत्त्वाची आहेत. मी सांगतो की सेंद्रिय शेतीमध्ये आपण भविष्यात आपण रासायनिक शेती करूच शकणार नाही, म्हणून सेंद्रिय शेती करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर जमीन आपली काय झाल्या घट्ट व्हायला लागली आहे. हे केमिकल टाकल्यामुळं जमीन आपली घट्ट व्हायला लागली आहे, जमीन चिबड व्हायला लागली आहे, जमिनीमध्ये वापसा लवकर येणं, जमिनीमध्ये वाळवी, हुमणी, मुंगी वाढायला लागल्या, मोठ्या प्रमाणात लावाळा वाढायला लागला आहे आणि त्या जमिनीची टोटल प्रत खालायला आहे. तुम्ही काय काय ठिकाणी जर बघितला जमिनीमध्ये अक्षरशः तेलकटपणा आला आहे त्याला, आणि जिथं तेलकटपणा आला आहे तिथं टोटली प्रोडक्शन थांबतं आहे आपलं. तर ही खरोखर फॅक्ट आहे. तुम्ही जर बघितला इथं नरसिंहवाडीला गेला किंवा कुठेही नदीकाठाला बघितला, जमिनी एकदम चांगल्या आहेत पण तिथं आज गवत उगवत नाही, अशी परिस्थिती आहे. तर हे का झाले, तर ही जमिनं आपण खराब केलेत, म्हणजे जमिनीतली जीवाणूंची संख्या कमी केलेली आहे आणि हे आपल्याला वाढवायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं मत आहे की सेंद्रिय शेतीत 3-3 वर्ष थांबायला पाहिजे. आपल्याला 3 वर्ष कंटिन्युअस तुम्ही सेंद्रियमध्ये गेला तर कुठं तर उत्पादन वाढेल, तर अशी परिस्थिती नाही. मी जे टेक्नॉलॉजी शोधून काढले की ज्याला आम्ही एचटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून नाव दिले, की ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षीच उत्पादनामध्ये फरक येईल.
इवन आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या ऊस मोठ्या प्रमाणात आहे. तर ऊसामध्ये काय होतं, पूर्वी लागणीपेक्षा खोडवं जास्त येत होतं. आता खोडवं लागणीपेक्षा कमी यायला लागले. ह्याचं मेन कारण काय आहे, तर जमिनीमध्ये त्याची मुळच गेलेत, फूट कमी येते. उलटं खरं खोडव्यामध्ये जास्त पीक यायला पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की खोडवं 10 ते 20% वाढलेलं आहे लागणीपेक्षा, आणि निश्चित वाढतं. हा लोकांच्या मनातला समज आहे. एकीकडे आपण म्हणतो की वडिलांची जी संपत्ती आहे ती मुलाकडे व्यवस्थितरित्या हस्तांतरित व्हावी आणि त्यामध्ये भर घालावी. जमीन हा सगळ्यात मोठा भांडवली हस्तांतरणाचा एक प्रकार म्हणूया, की जे वरच्या पिढीकडून आपण खालच्या पिढीकडे येतं. आणि तुम्ही म्हणता की जमिनीची प्रत आज दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे, चिबड होत चाललेली आहे, आणि त्यामध्ये लवाळ्यासारखी पिकं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत आणि तण वाढलेलं आहे. यासाठी सेंद्रिय शेती करणं आवश्यक आहे. व आता सेंद्रिय शेती सुरू करायची तर पहिल्यांदा त्या व्यक्तीचं मनोधैर्य त्या दृष्टीनं वाढायला पाहिजे. तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगाल की सेंद्रिय शेती सुरू करणं खूप खर्चिक आहे, काय करणं अपेक्षित आहे, की काय आहे नेमकी स्थिती, ते जरा सांगा. नाही, आता सेंद्रिय शेतीमध्ये तरी खर्च कमीच येतो. आज काय व्हायला लागले, शेतकरी आता उदाहरणार्थ द्राक्षवाला शेतकरी असेल तर 1 लाखापासून 3.5 लाखापर्यंत खर्च करत होते औषध आणि खतावर. किरकोळ खर्च करत नाही. ऊसवाला आमचा शेतकरी 30,000ची रासायनिक खतं वापरतो, पण त्याचं उत्पन्न येतं 40 टनच. 40 टन आपण म्हणतो, पण महाराष्ट्रातले जे कारखाने आहेत त्यांचं ॲव्हरेज जर बघितलं 28 ते 32 टनाच्या दरम्यान आहे. त्यातलं 3 टन तो लागण करायलाच वापरतो. म्हणजे त्याला किती मिळतं ह्याचा विचार करा. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, एवढं टाकून सुद्धा रासायनिक टाकून सुद्धा जमीन खराब करून आपण उत्पादन घ्यायला लागलोय. जमीन खराब करतोय म्हणजे काय, आहे ते जीवाणू मारून टाकतोय आपण केमिकल टाकून, आणि त्यामुळे जमिनीचे प्रत खालावत चालले. एकीकडे तुम्ही म्हणालात की पूर्वी खोडव्याचं उत्पादन जास्त यायचं लागणीपेक्षा काही भागामध्ये, विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागणीचं उत्पादन दिवसेंदिवस नंतर घटतंय आणि खोडव्याचं वाढत चाललेली अशी स्थिती काही वर्षापूर्वीची होती, आणि आता खोडव्याचं कमी झालेलं उत्पादन आहे. पण तुम्ही या तंत्राचा वापर करून उत्पादनामध्ये 10 ते 20% वाढ झाल्याचं सांगतात. मला सांगा की सेंद्रिय पदार्थ नेमकं जमिनीची प्रत सुधारण्यासाठी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना या दृष्टीनं काय सांगाल? नाही, ह्याच्यामध्ये आता कसं, हा स्टार्टपासून गोष्टी. एक पहिली गोष्ट, आपणाला जीवाणूची संख्या वाढवली पाहिजे जमिनीमधले. आता उदाहरण एक तुम्हाला सांगतो. आमच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे 2003 साली आमचा एक शेतकरी आहे सिरपूर धुळे जिल्ह्यामधला, त्यानं पहिल्यांदा जमिनीमधले जीवाणूंची संख्या मोजली. ती किती होती? 1 × 10⁶. अच्छा. आणि ते नंतर जी वाढली ती जवळजवळ 1388 पट जीवाणू वाढले 4 महिन्यामध्ये. किरकोळ फरक पडला नाही. किती फरक पडला तर 1388 पट जीवाणू वाढले फक्त 4 महिन्यामध्ये. म्हणजे जीवाणू ज्यावेळी तुम्ही फास्ट वाढवाल शेतीमध्ये, त्यावेळेला तुम्हाला डेफिनेट पुढं हे होतं, म्हणजे चांगलं पिकाला उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये जे तुम्ही तंत्रज्ञान लोकांना देत आहात, त्यामुळे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी होते, जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते आणि ती पण कित्येक पटीनं, आणि त्यामुळे जमिनीची प्रत सुधारते. आता या दृष्टीने जर विचार केला तर सेंद्रिय शेतीची आवश्यकता इतर पिकांच्या बाबतीमध्ये, जसं तुम्ही म्हणालात की द्राक्षासाठी आपण 1 ते 1.5 लाख रुपये फक्त रसायनांवर खर्च करतो. ऊसाच्या बाबतीत हे रासायनिक खतं खूप मोठ्या प्रमाणात वापरतो, आणि सरासरी एकरी उत्पादन जर बघितलं आपण तर 28 ते 35 या दरम्यान आपल्याला त्याचं टनेज मिळतं. बरोबर. मग हे जर ॲव्हरेज आपल्याला वाढवायचं असेल तर सेंद्रिय शेती तर करायला पाहिजे, पण इतर पिकांच्या बाबतीत हे प्रयोग यशस्वी झाले आहेत का? हां, सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये केलं. तुम्ही असं एखादं पीक तुम्ही हे दिसणार नाही की ज्याच्यामध्ये आम्ही प्रयोग केलेला नाही. इव्हन आम्ही संत्रा मोसंबीमध्ये पण इकडं केलं आहे, विदर्भ मराठवाड्यामध्ये. तसंच इकडं कोकणामध्ये तुमचं नारळ असेल, सुपारी असेल, सगळ्या पिकामध्ये आम्ही हा प्रयोग केला आहे. आणि त्यात असं दिसून आलं आहे की तुम्हाला उत्पादन तर वाढलेच, पण क्वालिटी चेंज झाली आहे. क्वांटिटी वाढली नसती, क्वांटिटी वाढवून उपयोग नाही, क्वालिटी
हे येते, उत्पादन येते. गाडगे साहेब, एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की सेंद्रिय शेती करत असताना जमिनीची प्रत सुधारल्यानंतर उत्पादनाचा दर्जा सुधारतो. बरोबर. अनुभव काही सांगाल थोडक्यात? अनुभव, आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण एक साधी मेथीची पेंडी घेतली, साध्या शेणखतावर केली, त्याच्यामधून जे तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम लो मिळतं त्यातल्या त्यात लो मिळतं. ते मिळायसाठी तुम्हाला बाजारातल्या 82 पेंड्या लागतात. त्यात जे लो येतं ते 19ला 1584 इतका फरक येतो, किरकोळ फरक येत नाही. बरोबर आहे. आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आता पूर्वी बघा आपण मेथी खायचो, अंड्याची पोळी खाल्ल्यासारखी मेथी लागायची. आता जे समजा हे असतील शाकाहारी असतील त्याने जरा थोडं माफ करावं, अंड्याची पोळी खाल्ल्यासारखी मेथी लागायची. आज मुलं मेथी खातच नाही, ते कडूशार लागते. तर काय झालं याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जे तत्व जमिनीतून यायला पाहिजे ते येत नाहीत आणि ती न आल्यामुळं सगळा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. म्हणजे एकीकडे जमिनीतून अन्नद्रव्य हे सेंद्रिय जेव्हा शेती करायला सुरुवात करतो आपण तेव्हा जास्त प्रमाणामध्ये त्या पिकांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. नाही, आपण जी पद्धत अवलंबतो ना त्याच्यामध्ये काय होतं, जमीन चांगली राहते, जमीन भुसभुशीत राहते. जमीन भुसभुशीत व्हायला किती वेळ लागतो आमच्या पद्धतीमध्ये, तर 72 तासामध्ये तुमच्या अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल, म्हणजे अत्यंत एवढं वेगाने रान असं- भुसभुशीत होतं. 1 महिन्यामध्ये हातभर रान भुसभुशीत होतं. तुम्ही ज्या वेळेला भरणी करायला जाल उसात, तुम्हाला त्यात भेकूळ निघालेलं दिसणार नाही, एकदम वाळूमधनं चालल्यासारखं दिसेल. जेव्हा भाजीपाल्याचा आपण विचार करतो सेंद्रिय पद्धतीने जेव्हा घेतला जातो त्याच्या किपिंग क्वालिटीमध्ये काही फरक पडतो? हां, फार फरक पडतो. आता उदाहरणार्थ आम्ही टोमॅटो आणतो, उदाहरणार्थ मीच आता घरी टोमॅटो, ज्यावेळी शेतकऱ्याकडे टोमॅटो केलेलं असतं टोमॅटो घेऊन येतो, डायनिंग टेबलवर ते टोमॅटो 15 दिवस आज तोडल्यासारखे राहतात आणि तुम्ही 1 महिना तुम्ही घरी खाऊ शकता व्यवस्थित. आता भेंडी केली होती, भेंडी आम्ही 15 दिवस भेंडी कंटिन्यूस खायचो. सेंद्रिय पद्धतीने केली की त्या भाजीला काय होत नाही, तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. पूर्वी आपण फ्रीजमध्ये ठेवत नव्हतो. गाडगे साहेब, एक संशोधक म्हणून तुम्ही जेव्हा या सेंद्रिय शेतीकडे बघता, एक कृषी पदवीधर म्हणून जेव्हा बघता, जेव्हा हे अन्नधान्य हा भाजीपाला आपण सेवन करतो त्यामधले रासायनिक घटक जे आहेत की ज्याच्यामुळं शरीराला अपाय होतो, याच्या प्रमाणामध्ये काही फरक जाणवलाय तुम्हाला? ते हां, घटकामध्ये डेफिनेट फरक येतो. निसर्ग, आता उदाहरणार्थ समजा आपण ज्वारीचं ऑर्गॅनिकमध्ये केलेली, इनऑर्गॅनिकमध्ये केलेली, ह्यातला जर फरक बघितला तर प्रचंड फरक येतो क्वालिटीमध्ये. ते बाकीच्या जे मायक्रोन्यूट्रिएंट असतील ते फार कमी प्रमाणात तुम्हाला दिसतील रासायनिक शेतीमध्ये, मात्र सेंद्रिय शेतीमध्ये ते जास्त दिसून येतात. म्हणूनच तुम्हाला सांगितलं की साधं आयर्न सुद्धा 19ला 1584 एवढा मेथीमध्ये फरक पडतो. असा प्रत्येक पिकामध्ये फरक पडतो. त्याची पाहिजे असल्यास आकडेवारी माझ्याकडे आहे. म्हणजे शरीराला अपायकारक घटक हा तातडीनं कमी होणं, जमिनीचा पोत सुधारणं, प्रत सुधारणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण वाढणं, जीवाणूंची संख्या वाढणं, हे सगळे फायदे जर आपण विचारात घेतले, शेवटी ग्राहकाला, लोकांना विषमुक्त अन्न या माध्यमातून मिळत असल्यामुळं निश्चितपणे प्रत्येकानं सेंद्रिय शेती करायची गरज आहे. तेव्हा डेफिनेट गरज आहे. तर या सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. कृषी सेवाच्या पुढील भागांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडले असतील तर त्यांना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.